आजकाल 35 नंतर अनेक महिलांच्या आयुष्यात एक छोटासा पण महत्त्वाचा बदल दिसायला लागतो. 35 नंतर आधीसारखी ऊर्जा राहत नाही. थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवतो. केस हळूहळू गळायला लागतात. कधीकधी गुडघे किंवा पाठ दुखायला लागते आणि काही वेळा चेहऱ्यावरची नैसर्गिक चमकही कमी झाल्यासारखी वाटते. अनेक महिलांना वाटतं की हे सगळं अचानक होत आहे, पण खरं पाहिलं तर शरीरात हे बदल हळूहळू सुरू झालेले असतात. वयाच्या या टप्प्यावर शरीरातील हार्मोन्स बदलायला लागतात. शरीराची पोषणाची गरज वाढते आणि शरीराला काही विशिष्ट पोषक घटकांची आवश्यकता जास्त प्रमाणात भासते. खरं पाहायला गेलं तर शरीर आपल्याला छोटे छोटे संकेत नेहमीच देत असतं. कधी थकवा, कधी केस गळणे, तर कधी त्वचेवर कोरडेपणा. हे सगळं शरीर सांगत असतं की आता आहाराकडे थोडं जास्त लक्ष देण्याची वेळ आली आहे. आता या सर्वांसाठी आपल्याला कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची किंवा औषधांच्या गोळ्यांची गरज नाही. आज मी तुम्हाला एक असा छोटासा पदार्थ सांगणार आहे जो अनेक लोकांच्या स्वयंपाकघरात असतो, पण त्याच्या खऱ्या गुणधर्मांबद्दल अजूनही खूप कमी लोकांना माहिती आहे. हा पदार्थ आकाराने खूप छोटा आहे, पण पोषणाच्या दृष्टीने खूप ताकदवान मानला जातो. काही तज्ज्ञ तर असेही सांगतात की 35 नंतर महिलांनी हा पदार्थ आपल्या आहारात थोड्या प्रमाणात समाविष्ट केला तर शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो. आता तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटत असेल की हा पदार्थ नेमका कोणता आहे. हा पदार्थ आहे भोपळ्याच्या बिया. हो मैत्रिणींनो, भोपळ्याच्या बिया दिसायला लहान हिरवट रंगाच्या असतात. अनेक वेळा आपण भोपळा वापरतो, पण त्याच्या बियांकडे फारसं लक्ष देत नाही. पण या छोट्या बियांमध्ये असे काही पोषक घटक असतात जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि हेल्दी फॅट्स असतात. हे घटक शरीराच्या विविध कार्यांसाठी उपयोगी मानले जातात. विशेषतः 35 नंतर महिलांच्या शरीराला अशा पोषक घटकांची अधिक गरज भासू शकते. उदाहरणार्थ, अनेक महिलांमध्ये 35 नंतर लोहाची कमतरता दिसून येते. यामुळे शरीरात थकवा जाणवू शकतो. भोपळ्याच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या लोह असते, जे शरीराला ऊर्जा मिळवण्यास मदत करू शकते. याचबरोबर या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते आणि वय वाढत गेल्यावर हाडे कमकुवत होण्याची शक्यता वाढते. म्हणून अशा पोषक घटकांनी भरलेले पदार्थ आहारात असणे उपयोगी ठरू शकते. आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम फक्त पोटावरच नाही होत, तर तो आपल्या संपूर्ण शरीरावर हळूहळू दिसायला लागतो. शरीरातील स्नायूंना ताकद मिळणे, हाडे मजबूत राहणे, त्वचेला पोषण मिळणे आणि केसांना योग्य पोषण मिळणे, या सगळ्या गोष्टी आपल्या आहाराशी जोडलेल्या असतात. जेव्हा शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात, तेव्हा शरीरातील अनेक प्रक्रिया अधिक व्यवस्थितपणे चालू राहतात. केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही या बिया काही प्रमाणात मदत करू शकतात, कारण झिंक आणि हेल्दी फॅट्स हे घटक केसांच्या मुळांना पोषण देण्यास मदत करतात असे मानले जाते. त्यामुळे काही महिलांना नियमित आहारात या बिया घेतल्यावर केसांच्या आरोग्यात थोडा फरक जाणवू शकतो. त्वचेच्या बाबतीतही काही महिलांना 35 नंतर त्वचा कोरडी होणे किंवा चमक कमी झाल्यासारखे जाणवते. या बियांमध्ये असलेले पोषक घटक त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयोगी ठरू शकतात. काही लोकांना 35 नंतर आणखी एक गोष्ट जाणवते. काम करताना लवकर थकवा येतो किंवा लक्ष केंद्रित करणे कठीण वाटते. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण शरीराला योग्य पोषण मिळणे देखील खूप महत्त्वाचे असते. मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स सारखे घटक शरीराच्या ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला मदत करतात असे मानले जाते. पण इथे एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच चमत्कार घडत नाही. शरीरात बदल होण्यासाठी वेळ लागतो. जर भोपळ्याच्या बिया नियमित आणि मर्यादित प्रमाणात खाल्ल्या तर साधारण 3 ते 4 आठवड्यांनंतर काही महिलांना शरीरात हलके सकारात्मक बदल जाणवू शकतात, जसे की ऊर्जा थोडी वाढल्यासारखी वाटणे, त्वचेत हलकी सुधारणा दिसणे किंवा केसांमध्ये थोडा फरक जाणवणे. जर तुम्ही हा पदार्थ आधी कधी खाल्ला नसेल तर तो अचानक जास्त प्रमाणात खाण्याऐवजी हळूहळू सुरू करणे चांगले असते. सुरुवातीला अर्धा चमचा किंवा एक छोटा चमचा इतक्याच प्रमाणात सुरू करा. काही दिवसांनी शरीराला तो योग्य वाटला तर त्याचे प्रमाण थोडे वाढवता येते. पण याच वेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. भोपळ्याच्या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना पचनाशी संबंधित त्रास,
पोट भोगणे किंवा जडपणा जाणवू शकतो. म्हणूनच या बिया दररोज साधारण 1 ते 2 चमचे एवढ्याच प्रमाणात खाणे योग्य मानले जाते. त्या तुम्ही हलक्या भाजून खाऊ शकता, सॅलडमध्ये टाकू शकता किंवा दह्यामध्ये मिसळूनही खाऊ शकता. खरं पाहायला गेलं तर आरोग्याची काळजी घेणे म्हणजे नेहमी मोठे बदल करणे नव्हे. कधीकधी आपल्या स्वयंपाकघरात असलेले असे छोटे पदार्थच आपल्या आरोग्याला हळूहळू साथ देत असतात. म्हणूनच 35 नंतर महिलांनी आपल्या आहारात पोषक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कधी भोपळ्याच्या बिया खाल्ल्या आहेत का? आणि खाल्ल्या असतील तर तुम्हाला काही फरक जाणवला का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.